नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारच्या 1च्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. पाकिस्ताननं अफगाणिस्तानविरुद्ध अघोषित युद्ध सुरू केलं आहे असं प्रतिपादन अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी केलं आहे. अफगाणिस्तानातील शांततेसंदर्भात काल काबूल इथं आयोजित करण्यात आलेल्या शांती संमेलनात ते आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना संबोधित करत होते. प्रायोजित दहशतवादाला समाप्त करण्याचं आवाहन त्यांनी जगातल्या नेत्यांना केलं. दरम्यान अफगाणिस्तानातल्या भारताच्या राजदूतांच्या निवासस्थानावर रॉकेट पडल्याचं वृत्त असून राजदूत मनजीत वोहरानसह इतर भारतीय सुरक्षित आहेत. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार इराणच्या संसदेमध्ये 3 हल्लेखोरांनी प्रवेश करून तिथं गोळीबार केला आहे. संसदेतल्या काही जणांना हल्लेखोरांनी ओलीस ठेवलं आहे. याशिवाय इराणचे माजी अध्यक्ष अयातुल्ला खोमेनी यांच्या कबरीपाशी अन्य एका हल्लेखोरानं आत्मघातकी स्फोटही घडवून आणला आहे. जम्मू काश्मीरमध्ये दानिश अहमद या दहशतवाद्यानं हंदवाडा पोलीस आणि सैन्याकडे आत्मसमर्पण केल्याचं वृत्त आहे. हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेचा सदस्य असलेला दानिश अहमद हा मागच्या आठवड्यात मारल्या गेलेल्या सबजार बटच्या अंत्ययात्रेत सहभागी झाला होता. काश्मीरमधल्या सैन्यावर दगडफेक करणाऱ्या युवकांमध्ये सामील असलेल्या दानिशची ओळख स्पष्ट झाल्यावर सुरक्षा दलानं त्याच्या पालकांशी संपर्क साधून तो शरण आल्यास त्याला कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जाता येईल अशी हमी दिली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिरेक्यांच्या संपर्कात आल्याची माहिती त्यानं दिली. दक्षिण काश्मीरप्रमाणेच उत्तर काश्मीरमध्येही दहशतवादी कृत्य घडवण्याचं काम त्याच्यावर सोपवलं होतं असंही दानिश अहमदनं चौकशीदरम्यान सांगितलं. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत असून या बैठकीला शिवसेनेचे मंत्री उपस्थित नसल्याचं वृत्त आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातल्या निर्णयात आम्हाला विश्वासात घेतलं गेलं पाहिजे अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं सांगत आमची भूमिका आजच्या बैठकीआधी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन स्पष्ट केल्याची माहिती शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी दिली आहे. राज्यात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन प्रकरणात अटक झालेल्या आंदोलनकर्त्यांमध्ये 50% आंदोलनकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 678 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं. खरा शेतकरी कधीही दूध आणि भाजीपाला रस्त्यावर फेकणार नाही असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी करून हा माल रस्त्यावर फेकला असल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, मात्र तोडफोड करत शेतकऱ्यांचा माल लुटून स्वतःकडे ठेवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचं पाटील यांनी सांगितलं. दरम्यान शेतकरी आंदोलनाचा आज 7वा आणि शेवटचा दिवस असून शेतकरी आज मौन आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन व्हावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी शेतकऱ्यांशी चर्चा करून या आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत. मध्य प्रदेशमधल्या मंदसौर जिल्ह्यातल्या पिपलिया इथं शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या परिवारांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा मदत निधी देण्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबियांपैकी एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे. या घटनांमध्ये जखमी झालेल्यांवर निःशुल्क उपचार केले जाणार असून त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत निधी देणार असल्याचंही चौहान यांनी सांगितलं आहे. या घटनांची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहेत. कनिष्ठ न्यायालयांमध्ये गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित असलेले खटले आता लवकर निकाली काढता यावेत यासाठी सरकार देशभरात न्यायमित्रांची नियुक्ती करणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात काल झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली. देशभरातल्या अशा सुमारे 7.5 लाख प्रलंबित खटल्यांच्या कामाला गती देण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांना न्यायमित्र म्हणून नियुक्त करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गरीब लोकांना योग्य वेळेत आणि सुलभ पद्धतीनं न्याय मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रसाद यांनी यावेळी नमूद केलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 5:25 वाजून